हॅलो फ्रेंड्स, माझं नाव माधुरी नितीन थिटे. मी एक गृहिणी आहे. मला मेहंदी काढायला खूप आवडतं. मला मिळालेल्या वेळामध्ये मी मेहंदी काढते. माझी एक बुक आहे, त्याच्यामध्ये मी मेहंदी काढते. मेहंदी काढल्यानंतर ती वाळल्यावर पडून जाते. ती पडून जाऊ नये यासाठी काय उपाय करायचा हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून आज दाखवणार आहे. वाळलेल्या मेहंदीला ग्लू कसा लावायचा आणि ते मेहंदीची डिझाईन कशी टिकवून ठेवायची ही मी तुम्हाला माझ्या आज व्हिडिओमधून दाखवणार आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला या मेहंदीच्या डिझाईनला कसा ग्लू लावायचा हे तुम्हाला मी दाखवते. हे पहा, तुम्ही बघू शकताय वाळलेली मेहंदी कशी पडून जाते. यासाठी मी सर्व माझ्या डिझाईनवरती कॅमलिन व्हाईट ग्लू नावाचा एक फेविकॉल आहे, तो मी पसरवून देते आणि व्यवस्थित लावून ठेवते, जेणेकरून माझी डिझाईन खराब होणार नाही किंवा मेहंदीचे वाळल्यानंतर डिझाईन पडणार नाही. यासाठी मी काय करते, ग्लू आधी पसरवून देते आणि बोटाने व्यवस्थित हळूहळू ती पसरवून देते. ज्या ठिकाणी लहान डिझाईन आहे किंवा व्हाईट पेपर जास्त प्रमाणात दिसतो अशा ठिकाणी मी हळूहळू बोटाने फिरवते, कारण का तर मेहंदीचा कलर त्याच्यामध्ये पसरणार नाही. आणि लावून ठेवल्यानंतर सकाळी ग्लू लावल्यानंतर डिझाईनला रात्रीपर्यंत तसंच ठेवून द्यायचं, जेणेकरून तो पूर्णतः वाळून जाईल. किंवा रात्री ग्लू लावून ठेवला तर सकाळपर्यंत तो वाळून जाईल आणि व्यवस्थित आपली डिझाईन दिसेल. ओला असल्यामुळे दुसरा पेपर याला चिटकणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. डिझाईन एवढी मेहनतीनं काढल्यावरती जपून ठेवणं ती पण महत्त्वाची आहे. यासाठी मी माझ्या सर्व डिझाईन्सला असा ग्लू लावून स्टोअर करून ठेवते.